लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आणि यावरून विरोधकांनी नार्वेकर आणि भाजपवर हल्लाबोल केलाय। पाहूयात। पक्षांतर बंदी कायदा समितीवर राहुल नार्वेकर। 10 पक्ष बदललेल्या माणसाला का नेमलं? नार्वेकरांच्या नियुक्तीवर विरोधक बरसले। शिवसेना आमदार अपात्रता निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या रडारवर आलेत। पक्षांतर बंदी कायद्याच्या कीस पाडणाऱ्या याच नार्वेकरांची आता पक्षांतर बंदी कायद्याच्या पुनर्विचार समितीवर नियुक्ती झाली आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली। या कायद्याचा आढावा घेण्यासाठी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। याबाबत घोषणा करतानाच ओम बिर्ला यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरून मार्गदर्शन केलं। महाराष्ट्र विधानसभा के स्पीकर राहुल जी को बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने यहां पर अच्छा प्रबंध किया, चर्चा संवाद के लिए एक अच्छा वातावरण उपलब्ध कराया और एक बेहतरीन प्रबंध उन्होंने किया है। उसके लिए मैं उनको विशेष रूप से उनकी पूरी टीम को साधुवाद देता हूं। दरम्यान नार्वेकरांची निवड केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेनेच्या आमदार अपात्रता सुनावणीत नार्वेकरांनी भाजपाचे हस्तक म्हणून निर्णय दिला होता अशी टीका केली आहे। तर नार्वेकरांची निवड योग्य आहे असं भाजपानं म्हटलं। काय महान माणूस आहे का? अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतायत ओम बिर्ला। राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिलाय, जो निर्णय दिलेला आहे, हा घटनाविरोधी आहे। स्वतःलाच पक्षांतराची चाड नाही, स्वतः 10 पक्षांतर केलेले गृहस्थ आहेत, त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरोधी त्या समितीवर बसवता। यासारखा देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही। एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध गेली आहे, त्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना सर्व लोक चुकीचे दिसतात। राहुल नार्वेकर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ, योग्य पद्धतीने कायदेतज्ञ असा व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांची झालेली निवड योग्यच आहे। अशा व्यक्तीचीच निवड व्हावी, कारण महाराष्ट्रामध्ये असे फार कमी लोक आहेत जे या विषयामध्ये काम करू शकतात, त्यात नार्वेकर आहे। या निवडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात चांगलीच जुंपली आहे। तुम्हाला ही जी लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे त्याचे हे प्रतीक आहे। नार्वेकरांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाबद्दलचा घेतलेला निर्णय हा मी तुम्हाला सांगतो की एक स्क्रिप्टेड आहे। विरोधकांना आज टीकेशिवाय कुठलंही उत्तर राहिलेलं नाही, कारण त्यांनी सगळ्यांनी देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महायुती असेल किंवा एनडीएचे घटक असतील, यांनी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे। विरोधकांनी टीका टिप्पणी करत बसावं, आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू, विकास करण्याचा प्रयत्न करू। उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जगजाहीर आहे, त्यामुळे याच्यावरती काय मी विशेष बोलू इच्छित नाही। त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपल्या सहकार्याला अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरं तर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे। त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाहीये। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल अजून बाकी आहे। असं असताना नार्वेकरांच्या या निवडीवर विरोधकांनी निशाणा साधलाय। राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये निवडून आलेल्या आणि नामनिर्देशित सदस्यांना त्यांचे राजकीय पक्ष सोडण्यापासून रोखण्यासाठी आणि आमदारांची बाजू बदलण्याची समस्या टाळण्यासाठी कठोर तरतुदी आहेत।
पक्षांतर बंदी कायद्याबाबत ही समिती काय नेमका निर्णय घेणार ते पाहणं आता महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.